रेकॉर्डिंग इन प्रोग्रेस. रेकॉर्डिंग ऑलरेडी सुरू झालं. माहिती माहिती. हम्म. 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 आवाज येतोय का तुम्हाला सगळ्यांना? एखाद्याने अनम्यूट करा स्वतःला आणि सांगा आवाज येतोय का. येतोय. हॅलो. हा, आपण आता मीटिंग सुरू करूया की काळे सर जॉईन होतातच आहेत आता. काय फोन कर. तुम्ही join. हा, तर आजची आपली जी मीटिंग आहे ही आपल्या नीट काउन्सिलिंगच्या बाबतीमधली पहिली मीटिंग आहे झूमची. आणि याच्यामध्ये आपण आता बेसिक गोष्टी सांगणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेरेंट्सनी घाबरून जाऊ नये. त्यांनी व्यवस्थित सगळे त्यांना नियम माहिती व्हावेत आणि त्यांना सगळ्या गोष्टी नीट समजाव्यात. याच्यासाठी आपण ही मीटिंग घेतोय. याच्यामध्ये मराठी न समजणारे किती लोक आहेत? फक्त अंगठा दाखवा किंवा हे करा. हा, काळे सर जॉईन झालेले आहेत आता. सर तुम्हाला स्वतःला अनम्यूट करा. आपल्या नगरचे प्रसिद्ध क्लास ॲम्बिशन क्लासचे जे संस्थापक आहेत आणि संस्थापक आहेत, तर ते रवींद्र काळे सर आपल्या आजच्या मीटिंगला अध्यक्ष आहेत. आणि मी सरांना विनंती करतो, सरांनी एक 2 मिनिटात त्यांचे मनोगत मांडावे. सर. हो, धन्यवाद. सर्वांना या ठिकाणी उपस्थित असलेले पालक आणि विद्यार्थी यांना प्रथमतः सस्नेह नमस्कार. आणि आदरणीय डॉक्टर तांबोळी सर आणि डॉक्टर नेहा तांबोळी मॅडम यांनी मला या कार्यक्रमामध्ये पाचारण केलं, त्याबद्दल मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. या ठिकाणी निश्चितपणे जे नीट दिलेले विद्यार्थी असतील किंवा त्यांचे पालक असतील, तर इतर वर्षीच्या मानाने या वर्षीचं वातावरण थोडं जरा वेगळं आहे. परंतु हे काही तुमचंच नाहीये, फक्त सगळ्या संपूर्ण देशामध्ये हा सारखाच पेपर असल्यामुळे सगळ्यांना तो अनुभव आलेला आहे. त्यामुळे कोणीही जास्त काही खचून जायचं नाही. सगळ्यात महत्वाचं, आपण आपलं 100% दिलेला असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला रिझल्ट मिळणार आहेत. आणि तर थोडा आवाज. काठिण्य पातळी खर तर पूर्वी पीएमटी जी होती ती अशाच प्रकारची असायची. मधल्या काळामध्ये फक्त तिचा येतोय का आवाज आता? हा, आता येतोय. येतो आहे का आवाज? हो हो. हॅलो. हा, आता येतोय सर. हा, तर पीएमटीचा जो दर्जा होता त्या पद्धतीनेच दर्जा त्या खरं तर नीट परीक्षेचा मेंटेन राहावयास हवा होता. परंतु काही कारणास्तव मधल्या काळामध्ये तिची त्या परीक्षेची काठिण्य पातळी बऱ्याच अंशी कमी केली आणि त्यामुळे अचानकपणे काठिण्य पातळी वाढवल्यामुळे मुलांना तो वेगळा अनुभव आला जरी असला तरी सगळ्यांचंच सारखंच मेरिट तुम्ही तुमचं 100% दिलेलं आहे. जे रिझल्ट येतील त्यानुसार तुम्हाला चांगले कॉलेजेस, आता ते सर तुम्हाला सांगतीलच त्या अनुषंगाने काय असेल ते. चालेल, धन्यवाद सर. थँक्यू.
आपण आता स्लाइड्स शेअर करून स्लाइड्सच्या साह्याने आपण बोलणार आहोत. हो. तर तर थोडा याचा पण नेटवर्कचा ट्रबल आहे मला. तर हा, सगळ्यांना मी परत पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं चांगलं व्हावं. सगळ्यात महत्वाचं एकच सांगेन की अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आयुष्य महत्वाचं आहे. ते आनंदाने जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. एखादी कुठलीही परीक्षा तुम्हाला सर्वोत्तम माणूस बनवण्यासाठी कदाचित मदत करत असेल, परंतु सर्वोत्तम आयुष्य जगण्यासाठी इतरही अनेक गोष्टी आहेत. तर ही परीक्षा तुम्ही दिली, तिच्यामध्ये सक्सेस मिळणारच आहे. थोडाफार फरकाने मागे पुढे सगळेच असतात, त्यामुळे ते स्वीकारून पुढे जायचं आहे, असं मी एवढंच सांगेन. आणि बाकी सर बोलतील. मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद मानतो आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना काळे सरांचं मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी खरंच मुलांसाठी आणि ते नुसतं मुलांना बसून अभ्यास. जाऊ नये, मानसिकता कणखर ठेवावी आणि चांगल्या प्रकारे लढावं, सुंदर आयुष्याचा सुंदर अनुभव घ्यावा. धन्यवाद सर. सर तुमच्याकडे म्हणजे सर्वात महत्वाची मुलं ओके, धन्यवाद. हो सर. तर त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे की नुसतं अभ्यास करणं नाही शिकत, तर त्यामध्ये जीवनाचा दृष्टिकोन शिकतात. हे खूप महत्वाचं आहे. आणि सर तुम्ही हा दृष्टिकोन सांगितला त्याबद्दल खरंच आम्ही आभारी आहोत. आणि मुलांना हाच दृष्टिकोन देण्याचा आम्ही पण प्रयत्न करत असतो. पहिल्यांदा मॅडम बोलतील, करेक्ट, करेक्ट. थोडंसं सांगतील नीट वरती, आणि मग नंतर माझं भाषण होईल. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट की जेवढे सगळेजण जे जॉईन झालेले आहेत त्यांना जे काही प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी त्यांच्या मेसेज बॉक्समध्ये प्रश्न लिहून पाठवायचे. म्हणजे मग त्यांची उत्तरं आम्हाला शेवटी देता येतील. तर त्यामुळे त्यांच्या मनात जी काही शंका असतील त्या त्यांनी लिहून पाठवाव्या. मी आता सौ नेहा तांबोळी यांना विनंती करतो की त्यांनी सुरुवात करावी त्यांच्या लेक्चरची. तर आपल्याकडे मॅडमच्या बऱ्याच गोष्टी चाललेल्या असतात. त्याच्यामध्ये ऍप्टिट्यूड टेस्ट आणि करिअर काउन्सिलिंग हा एक महत्वाचा पार्ट असतो. आणि त्याच्या बरोबरीने त्यांचं बऱ्याच प्रकारचं काउन्सिलिंग वगैरे, त्या करिअर काउन्सिलिंग, स्टडी स्किल्स, अशा सगळ्या गोष्टी चालू असतात. तर त्याच्यामुळे आपण त्याच्या बाबतीमध्ये आता नंतर बोलूया. आजची मीटिंग आपली महत्वाची नीटची आहे आणि त्या बाबतीमध्ये मॅडम आता सांगतील. सर्व विद्यार्थी आणि पालकांचं मी चिरंजीव क्लिनिकच्या वतीने स्वागत करते. काळे सरांनी आपल्याला खूपच छान असं टिप्स दिलेले आहेत सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना. तर आपण आपल्या नीट काउन्सिलिंगच्या विषयाला सुरुवात करूया. आमच्या काउन्सिलिंग तर्फे आम्ही 11वी आणि 12वीच्या मुलांसाठी स्टडी स्किल्स, स्टडी प्लॅन्स, मोटिवेशनल काउन्सिलिंग, नंतर जर का त्यांना अभ्यासामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील आणि त्यामुळे टेन्शन येत असेल तर डिप्रेशन मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही काउन्सिलिंग करतो. आता आपण प्रवेश प्रक्रिया कशी असते हे बघूया. तर पहिल्यांदा सुरुवातीला नीट परीक्षेचे रिझल्ट्स, मार्क्स आपल्याला समजतात. त्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे नीटच्यासाठी, लिस्टमध्ये येण्यासाठी. तर ऍप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर कुठल्या कुठल्या विद्यार्थी त्याच्यामध्ये सामील झालेले आहेत त्याची एक सूची लागते, त्याची एक लिस्ट लागते. त्याच्यानंतर एक रिवाइज परत एक लिस्ट लागते. आणि त्यानंतर आपले आपले चॉईसेस, आपल्याला कुठले कॉलेजेस हवे आहेत त्यानुसार आपल्याला आपले मेडिकल कॉलेजचे चॉईसेस टाकायचे असतात. त्यानंतर त्यानुसार ज्या कुणाला ज्या मुलांना त्यानुसार ऍडमिशन्स मिळालेले आहेत त्याची पहिली लिस्ट लागते. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा एक खूप महत्वाचा भाग आपल्याला करायचा असतो. आणि कॉलेजेसची ऍडमिशनची लास्ट डेट आपल्याला सांगितली जाते. पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम चालू होतो आणि त्यानंतर दुसरी लिस्ट आपल्याला दिसते. ज्या ज्या कॉलेजेसमध्ये रिकाम्या जागा झालेल्या आहेत त्या जागांवरती जागा भरणारी अशी एक पुन्हा लिस्ट तयार होते आणि एक त्याची शेवटची तारीख तुमची सांगितली जाते. आणि मग MBBS, BDS
या सगळ्यांच्या अंतिम तारखा ऍडमिशनच्या सांगितल्या जातात. त्यानुसार आपल्याला ऍडमिशन घ्यावी लागते. तर आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स गरजेचे आहेत त्यासाठी आपलं ऍडमिट कार्ड या नीट यूजीचं, त्यानंतर आपण जो काही ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्याची एक नक्कल लागते, त्यानंतर आपलं मार्कशीट जे आहे त्याची कॉपी, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट जे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कडून आलेले आहे, किंवा पासपोर्ट किंवा स्कूलिंग सर्टिफिकेट की जे आपल्याला राष्ट्रीय प्रमाणपत्र दाखवतं. त्यानंतर ईडब्ल्यूएसचं सर्टिफिकेट ज्यांना गरजेचं आहे त्या लोकांसाठी, आणि SEBC मराठा आरक्षण जर असेल तर त्याचं सर्टिफिकेट आपल्याला लागतं. नंतर डोमेसाईल सर्टिफिकेट फार गरजेचं आहे. ते डोमेसाईल सर्टिफिकेट आपल्याला डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कडून घ्यावं लागतं. HSCचं पासिंग सर्टिफिकेट, SSCचं पासिंग सर्टिफिकेट आपल्याला मिळतं, त्यानंतर घ्यावं लागतं. नंतर आधार कार्ड हे गरजेचं आहे आपल्याला डॉक्युमेंटसाठी. त्यानंतर काय मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आपल्याला अनेक्स्चर मध्ये दिलेलं आहे ते द्यायचंय. नंतर कास्ट सर्टिफिकेट जर आपल्याला द्यायचं असेल तर ते प्रमाणपत्र. त्यानंतर नॉन क्रिमी लेअर मध्ये जे जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना 31/3/2026 पर्यंतचं व्हॅलिड असलेलं सर्टिफिकेट सगळ्या रिझर्वेशनच्या लोकांसाठी द्यायचं आहे. D1 D2 D3 हे डिफेन्स कॅटेगरीमध्ये असलेल्या लोकांसाठी द्यायचंय, आणि D1 हे जे आहे ते एक्स डिफेन्सिव्ह सर्व्हिस मधल्या पालकांची मुलं. D2 हे सध्या जे ऍक्टिव्ह डिफेन्स सर्व्हिसेस मध्ये आहेत, आणि D3 हे दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये जे आलेले आहेत आणि त्यांचे डोमेसाईल्स पण आपल्याला गरजेचे असतात. हिल एरियासाठी 3% रिझर्वेशन आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे आणि कॉर्पोरेशन मेडिकल कॉलेजमध्ये आहे. नंतर त्यासाठी पालकांचं हिली एरियाचं डोमेसाईल, मुलांचं HSC आणि SSCचं डोमेसाईल हे गरजेचं आहे. जे MKB म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरचे मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना त्या स्थानाचं प्रमाणपत्र, मातृभाषेचं HSC SSCचं त्या जागी उत्तीर्ण केलेलं सर्टिफिकेट, त्यानंतर त्यांच्या पालकांचं सुद्धा तिथलं प्रमाणपत्र, आणि डिसॅबिलिटीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना शारीरिक चिकित्सा प्रमाणपत्र हे अधिकृत डॉक्टर कडून मिळाले असलं पाहिजे. नंतर कोण कोण ऍडमिशन घेण्यासाठी पात्र असतात, तर जो विद्यार्थी भारतीय नागरिक असलेला असायला हवा, त्याचं डोमेसाईल आपल्या इथलं असायला हवं, आणि तो विद्यार्थी 31/12/2008 च्या आधी जन्म त्याचा झालेला असावा. ऑल इंडिया कोटामधून आपल्याला 15% जागा असतात. मुलींसाठी फिमेल कोटा 30%चा असतो स्टेट स्टेट लिस्टला, आणि तो राखीव असतो. 15% NRI कोटा हा प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्सला आहे. 25% कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन त्याच्यात असतं प्रायव्हेट इन्स्टिट्यूटला, आणि 30% मुलींसाठी आरक्षण आहे. नंतर ज्या मुली 8 लाखापेक्षा, ज्यांचं कुटुंबाचं 8 लाखापेक्षा जास्त कमी असं इन्कम आहे, त्या मुलींसाठी 2024 पासून मोफत शिक्षण देण्यात येत आहे. त्यानंतर डीम युनिव्हर्सिटीमध्ये कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन आपल्याला दिसत नाही. तर आता आपण रिझर्वेशन क्रायटेरिया कसे आहेत ते बघूया. तर स्टेट बोर्डमध्ये SC कॅटेगरीसाठी 13%, तर प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये 6.5%, शेड्यूल ट्राईब 60% रिझर्वेशन, तर 3.5% प्रायव्हेटला, VJ मध्ये 3% आणि 1.5%. याप्रमाणे साधारण आपल्याला ही लिस्ट पाहायला मिळते. इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेससाठी 10% आहे, हिल एरियासाठी 2%. याप्रमाणे आपल्याला सगळे क्रायटेरिया रिझर्वेशनचे दिसतात. त्यानंतर ज्यांना NRI कोटामधून ऍडमिशन घ्यायची आहे त्यांच्यासाठी हे सगळे कास्ट व्हॅलिडिटी, पासपोर्ट, एम्बसी सर्टिफिकेट हे गरजेचं आहे. आपल्याला MBBSच्या टोटल सीट्स या 5,850, आणि ज्या 85% त्याच्या उपलब्ध आहेत ते 4,941 अशा आहेत.
आणि ऑल इंडिया कोटामधून 909 सीट्स आपल्याला 15% आरक्षणातून उपलब्ध असतात. बीडीएसच्या ज्या सीट्स आहेत त्या याच्याप्रमाणे आहेत. 2726 सीट्स आहेत. या 10,406 सीट्स आता BAMSच्या आहेत. अदर कोर्सेसच्या सीट्स आहेत, जसं ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, फिजिओथेरपी. आम्ही तुम्हाला सगळ्या बाबतीतले इथे गायडन्स सांगणार आहे. ऍक्च्युली मीटिंगचं 40 मिनिटाचीच प्लॅन झालेली दिसतीये, त्याच्यामुळे त्याच्यात आता फक्त 10च मिनिटं राहिलेली आहेत. तर त्यामुळे आपण जेवढं फास्ट सगळं घेता येईल तेवढं घेऊन टाकू. बाकीचे कोर्सेस जे आहेत त्याच्यामध्ये BBSC आहे, BSc नर्सिंग आहे आणि काही ओपन स्टेट असतात. म्हणजे आपल्याला तिथे डायरेक्टली जाऊन आपण ऍडमिशन घेऊ शकतो. तर त्या त्या फक्त त्यांच्या आपण गव्हर्नमेंट कोटाला एलिजिबल नसतो, त्यांच्या मॅनेजमेंट कोटाला आपण एलिजिबल असतो. हे त्यातलं लक्षात ठेवायला पाहिजे. तर हे सगळ्या बाकीचे स्टेट जे असतात, उत्तर प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल, याच्याकडे आपल्याकडचे लोक जास्त करून जातात. मग याच्यामध्ये आपले 100 सीट जर असतील त्यातले 15% ऑल इंडिया कोटाला आणि 85% हे महाराष्ट्राच्या कोटाला असतात. हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात किंवा कॉर्पोरेट कॉलेज असतात, प्रायव्हेट कॉलेज असतात आणि त्याच्यामध्ये ऑल इंडिया कोटा असतो याच्यामध्ये. आणि डीम मध्ये मात्र 100% जे असतात ते mcc.nit.in वरून भरले जातात. आता हे याच्यामध्ये आपण सगळं डिटेल्स खूप दिलेले आहेत की मी आता ते काही वाचणार नाही, पण टोटल महाराष्ट्रामध्ये तुमच्या आपल्याकडे सीट म्हणजे मेडिकल कॉलेज 78 आहेत. त्यातले 41 कॉलेजेस हे गव्हर्नमेंटचे आहेत आणि 2 AFMC आणि एम्स नागपूर हे कॉलेजेस आहेत. आणि मग त्याच्या सीट्स बऱ्याच आहेत की 11,220 आणि अधिक 300. आणि हे बाकीच्या ब्रँचेसच्या पण BDS BAMS वगैरेच्या सीट्स आहेत. तर याच्यामध्ये बेसिकली आपल्याला हे महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे की पूर्ण भारतभर जर विचार केला तर 1,18,190 सीट आहेत आणि 780 कॉलेजेस आहेत. आणि मग त्याच्यामध्ये महाराष्ट्रात 78 कॉलेजमध्ये 11,620 सीट्स आहेत. BDSच्या सीट्स 3,526 आहेत. मग याच्यामध्ये मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन म्हणून एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला या लोकांना म्हणजे मुस्लिम मायनॉरिटी, जैन मायनॉरिटी असे कॉलेजेस असतात आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला तिथे मायनॉरिटी सर्टिफिकेट घेऊन त्याच्यात ऍडमिशन घेता येते. हे आपल्याला मॅडमनी ते याचं सांगितलेलंच आहे कोटाच्या बाबतीमध्ये. आता हायर मार्क्स कॅन्डिडेट जे असतात त्याच्यामध्ये तुमचं टाय झाल्यानंतर काय असतं, पहिल्यांदा तुमचे बायोलॉजीचे मार्क धरले जातात, मग ते पाहिले जातात. मग त्याच्यानंतर त्याच्यातही टाय असेल तर केमिस्ट्रीचे मार्क पाहिले जातात, त्याच्यातही टाय असेल तर फिजिक्सचे मार्क पाहिले जातात. त्याच्यात जर टाय असेल तर अटेम्प्टेड इनकरेक्टेड आन्सर इन ऑल सब्जेक्ट हे पाहिले जातात. मग त्याच्यानंतर अटेम्प्टेड इनकरेक्ट आन्सर आणि आन्सर इन बायोलॉजी, मग त्याच्यानंतर इनकरेक्टेड आन्सर अँड करेक्ट आन्सर इन केमिस्ट्री, मग त्याच्यामध्ये इनकरेक्ट आन्सर इन फिजिक्स आणि मग त्याच्यानंतर ओल्डर एज आणि मग ऍप्लिकेशन नंबर इन असेंडिंग ऑर्डर. अशा प्रकारचं त्यांना काय झालं तर क्रायटेरिया असतात. आता फ्री एक्झिट प्रकार चालू झालेला आहे मागच्या 3 वर्षापासून की ज्याच्यामध्ये फर्स्ट राऊंडला तुम्हाला फ्री एक्झिट घेता येते. म्हणजे तुम्हाला काही त्याच्यामुळे दंड होत नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. मग चॉईस फिलिंग प्रकार खूप महत्वाचा असतो. क्वालिटीप्रमाणे चॉईसेस द्यायला पाहिजेत. आणि मी डॉक्टर असल्यामुळे मी एवढी खात्री देऊ शकतो की तुम्हाला नेमकं आपण कुठल्या प्रकारचे कॉलेजेस देऊ शकतो, काय करू शकतो, ते खूप महत्वाचं असतं. आणि मग बाकीचे ज्या गोष्टी आहेत हे हे किती कसे मार्क दिले जातात ते आहे. आणि मग हे आता फॅक्टर्स म्हणजे जेव्हा आपला इन्क्रीज कधी होतो कट ऑफ आणि डिक्रीज कधी होतो त्याचे फॅक्टर्स आहेत. हे सगळे कॉलेजेस आहेत की ज्यांचे स्टेटस आहे की गव्हर्नमेंट आहे, कधी एस्टॅब्लिश झाले, किती सीट्स आहेत, याच्यात अजूनही खूप डिटेल्स आपल्याकडे असतात. आणि ते आपण सगळे सांगतो आणि त्याप्रमाणे गायडन्स देतो की तुम्हाला कुठल्या प्रकारचे सीट्स आणि काय प्रकारचं चॉईसेस द्यायला हवेत, कशा प्रकारे त्यांची क्वालिटी असते. मग इथे BDSच्या बाबतीत आहेत. हे मागच्या 4 वर्षाचा पूर्ण डेटा आहे की 20 सालापासून आपण त्याच्यामध्ये त्यांचं SML नंबर आणि त्यांचे मार्क याच्याप्रमाणे आपण हा डेटा गोळा केलेला आहे. हा 2024 पर्यंतचा डेटा आहे आपल्याकडे आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे हे जे आहे प्रायव्हेट MBBSचं आहे, त्याचाच पण डेटा आपण तयार केलेला आहे. हे सगळे डेटा आपण केलेले असतात. तर हे प्रिडिक्शन आहे यावर्षीचं की यावर्षी साधारणतः काय होईल. तर ओपनला कितीला क्लोज होईल, EWS ला कितीला क्लोज होईल. EWS ला मागच्या वर्षी बरंच कमी झालं होतं, त्यामुळे EWS ज्यांचा असेल त्यांना नक्कीच फायदा होतो. त्याच्यानंतर ऑल इंडिया स्कोर आणि रँकचं कंपॅरिझन आहे. एक्सपेक्टेड ऑल इंडिया कट ऑफ आहे. नंतर हे आपल्याला डीमच्या बाबतीमध्ये आहे की ज्याच्यामध्ये कुठल्या स्टेटला आहे, त्याची फी काय आहे, राऊंड 1 राऊंड 2 स्कोर कसा जातो, काय होतं, त्याच्यात चेंज किती असतो, ते सगळं तुम्हाला
त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. मग फीज आहे की FRA तर्फे फीज कुठल्या कुठल्या किती अप्रूव्ह झालेल्या आहेत, मग डेट ऑफ मीटिंग कधी झाली, त्याची ट्युशन फी किती, डेव्हलपमेंट फी किती, टोटल फी किती, हे सगळं आपण याच्यामध्ये BDSचे असो, BMSचे असो किंवा BHMSचे असो, सगळ्या कॉलेजेसचे आपण फीज ज्या आहेत त्या फीज आणि त्या कॉलेजेसची स्टेटस टाकलेलं आहे. नवीन कॉलेजेस यावर्षी 2च येण्याची शक्यता आहे की ज्यांनी मागच्या वर्षी टाकलं होतं पण त्यांना मिळालं नाही. तर मालती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अकोल्याचं आहे आणि आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघरचं आहे. हे दोन्ही प्रायव्हेट कॉलेज येण्याची शक्यता आहे. गव्हर्नमेंट कॉलेजचं अजून तरी कुठलंही नोटिफिकेशन नाहीये. मला असं वाटतं की हे आत्ता मी हे तर महत्वाच्या गोष्टी सगळ्या शेअर केल्या आहेत. आता आपल्याकडे अजून 4 मिनिटं आहेत, तर त्याच्यामध्ये तुमचे जे प्रश्न असतील ते मी हे करतो. व्हॉट इज नॅशनॅलिटी सर्टिफिकेट? नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट एकत्र मिळतात.